या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। सध्या धावपळीच्या आणि संगणकीय युगात मानवाला अनेक समस्यांना आणि आजारांना सामोरं जावं लागत आहे। काही लोक थोड्या अपयशानं खचून जातात। पालकांनी एखादी गोष्ट नाही दिली की युवकांना नैराश्य येते। डिप्रेशननं काही व्यक्ती व्यथित होतात। हे थांबवायचं असेल तर चिंतन, मनन, निसर्ग भ्रमंती, संगीत, प्रेम, वाचन महत्त्वाचं असल्याचं मत बोरपाडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनिया कदम यांनी व्यक्त केलं। त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं बोरपाडे इथं जागतिक मानसिक आरोग्य दिन जनजागृती फेरी प्रसंगी बोलत होत्या। 10 ऑक्टोबर पासून जागतिक मानसिक आरोग्य दिन पूर्ण महिना साजरा करण्यात येणार असून लोकांमधील मानसिक समस्या वाढत आहेत। याबाबत लोकांना मानसिक आजाराबाबत उपचार घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचं आवाहन संवेदना प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक कृष्णात चावट यांनी केलंय। यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभंकर पाटील, अमोल घाडगे, पर्यवेक्षक गोपाळ पाटील, संपत पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते। मी डॉक्टर सोनिया शंतनू कदम, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र बोरपाडळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन 10 ऑक्टोबरपासून 1 महिना साजरा केला जातो। जिल्हा मानसिक आरोग्य, राष्ट्रीय मानसिक आरोग्य उपक्रम अंतर्गत आणि संवेदना प्रकल्प अंतर्गत आज प्राथमिक आरोग्य केंद्र बोरपाडळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर इथे मानसिक आरोग्य संदर्भात जनजागृती रॅली काढून समाजापर्यंत मानसिक आरोग्याची जनजागृती केली। उत्तम आरोग्य व समृद्धीसाठी चांगले मानसिक आरोग्य असणे गरजेचे आहे। जगातील 8 पैकी 1 व्यक्ती मानसिक आरोग्याच्या समस्याने ग्रस्त आहे। त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक व शारीरिक शरीरावर दिसतो। तरी तुम्ही टेलिमानस टोल फ्री नंबर 14416 हेल्पलाईनची मदत घेऊ शकता। त्यामुळे मानसिक आरोग्य समाज प्रबोधन प्राथमिक आरोग्य केंद्र व संवेदना प्रकल्प अंतर्गत आज समाज प्रबोधन केले। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।